तो पहिल्यांदा तर मी एनसीसीचे जे स्टुडंट उभे आहेत त्यांना रिक्वेस्ट करेन की त्यांना एक चेअर द्या, त्यांना जरा बसू द्या. येस, थँक्यू. विचारपीठावर उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुनील कुमार लवटे सर, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर मृणाल कुलकर्णी मॅम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शरद महाजन सर, उपस्थित अनुदानित आणि विनाअनुदानित विभागाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी. मी फक्त 2च मिनिटं घेणार आहे, कारण तुम्हाला जशी उत्कंठा आहे सरांना ऐकण्याची, त्याच्यापेक्षा जास्त उत्कंठा मला सरांना ऐकण्याची आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की मी गेले अनेक वर्ष त्यांना फक्त आता अलीकडे युट्यूबवरतीच ऐकतोय, कारण कोल्हापूर मी सोडल्यानंतर सरांची भाषणं प्रत्यक्ष थांबून त्या सभागृहामध्ये बसून ऐकण्याचं माझं भाग्य आता कमी झालेलं आहे. मी 2 आठवणी फक्त सरांच्या सांगणार आहे. मी 2005 ते 2009 या वर्षात ग्रॅज्युएशन करत होतो कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयामधून, आणि सलग 2 वर्ष मी त्या महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी होतो. आणि कुठल्या तरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सरांचं लेक्चर महाविद्यालयामध्ये ऑर्गनाईज केलेलं होतं. काहीतरी झालं, म्हणजे लेक्चरला ते वेळेत सुरू नाही करता आलं का, काहीतरी डेटमध्ये काहीतरी गडबड झाली, मला एक्झॅक्टली ते आठवत नाहीये. आणि मी प्रचंड घाबरलो, म्हटलं सर चिडतील आता आपल्यावरती. मी सरांकडे गेलो आणि सरांना सांगितलं, सरांची माफी मागितली की सर थोडासा गोंधळ झालाय आणि थोडंसं त्याच्यामध्ये टाइम टेबलमध्ये बदल होतोय, तुम्हाला परत वेळ देता येईल का. सर अजिबात चिडले नाही. ते म्हटले मला सांग तू कधी यायचंय, मी त्या दिवशी तुझ्या महाविद्यालयात येईल. आणि सरांचं ते लेक्चर झालं होतं. मी विषय विसरलोय, मला माफ करा सर. पण ते लेक्चर झालं आणि ते लेक्चर देत असताना सरांनी असा एक उल्लेख केला की हर्षल पुढे जाऊन ऍग्रिकल्चर कंप्लीट केल्यानंतर काय करणार आहे मला माहित नाही, पण तो कुठल्या तरी विद्यापीठाचा कुलगुरू नक्की होईल. हे मात्र वाक्य व्यवस्थित लक्षात आहे माझ्या. आणि त्यानंतर माझं करिअर पूर्ण बदललं. म्हणजे मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात गेलो आणि गेले जवळपास 2007 पासून ते आता पुढच्या वर्षी त्याला 20 वर्ष कंप्लीट होतील. मी कन्फ्युजन मध्ये होतो की अरे सरांनी तर सांगितलंय की आपण कुठेतरी कुलगुरू व्हायची क्षमता आपल्यात आहे आणि आपण काहीतरी वेगळंच करिअर पाथ निवडलंय, आणि आय डोंट नो ते कसं कंप्लीट होईल. नंबर 1. नंबर 2, सरांची दुसरी भेट माझी आणि सरांची जी झाली, म्हणजे जी क्लोज इंटरॅक्शन ज्याला म्हणतो, ते साधनेच्या ऑफिसमध्ये झाली होती. सरांना कदाचित आठवत असेल नसेल, आय डोंट नो. साधनेचं जे ग्रंथ मीडिया गॅलरी आहे, त्या मीडिया गॅलरीमध्ये सर काही पुस्तकं बघत होते आणि मी सरांना काही प्रश्न विचारत होतो. आणि मला एक प्रश्न पडला होता, माझ्या करिअरच्या अगदी मध्यावरती एक प्रश्न पडला होता. आणि मी सरांना असं विचारत होतो की सर मला नेमकं करायचं काय आहे ते कळत नाहीये. म्हणजे मी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतोय. मी एका बाजूला स्पर्धा परीक्षांमध्ये लेक्चर देतोय, दुसऱ्या बाजूला मी ई लर्निंग डिपार्टमेंट सांभाळतोय, तिसऱ्या बाजूला मी अनिसा सारख्या ऑर्गनायझेशनचं काम करतोय, भाषणं देतोय. पण नेमकं मला काय करायचंय किंवा माझ्या आयुष्याचा अर्थ काय आहे तो मला कळत नाही. आणि सरांनी जे त्यावेळी सांगितलं होतं, जे देखील माझ्या व्यवस्थित लक्षात आहे, किमान त्याला 10 वर्ष झाली असतील कदाचित. सर मला असं म्हटले होते की एखादा गायक जेव्हा गाणं म्हणायला सुरुवात करतो तेव्हा तो सगळ्या तालांमध्ये, सगळ्या सुरांमध्ये, सगळ्या वेगवेगळ्या हरकतींमध्ये ते गाणं म्हणतो. पण ज्यावेळी त्याला कळायला लागतं, त्याला सूर ज्यावेळी सापडायला लागतो, त्यावेळी मग तो एकाच रागामध्ये गाणं म्हणायला लागतो. हे सरांचे शब्द होते. आता अलीकडे पुढे कळतंय की आपल्याला कुठल्या रागामध्ये गाणं गायचंय, पण त्याला खूप वेळ लागणार आहे किंवा त्यासाठी मी स्वतः घडत जाणार आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीनं, सरांसारख्या मोठ्यांच्या आशीर्वादानं. सर तुम्ही आलात आमच्या महाविद्यालयात आणि विद्यार्थ्यांना आज मार्गदर्शन करताय. सर कोल्हापूरवरून आपल्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करूया. सर हार्टिएस्ट वेलकम. सर्वांना माझा विनम्र नमस्कार. या समारंभाचे संयोजक, आपल्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षद लवंगरे, आपल्या उपप्राचार्य डॉक्टर मृणाल कुलकर्णी, प्रभारी प्राचार्य डॉक्टर शरद महाजन, तुमचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित तुम्ही सर्व माझे प्रिय विद्यार्थी विद्यार्थिनी, मला असं सांगण्यात आलंय की मी तुमच्याशी
देश विदेशातील शिक्षण काल, आज आणि उद्या या विषयावर बोलावं. या विषयावर बोलण्यापूर्वी मी तुम्हाला असं सांगेन की मी काही असा प्रख्यात व्याख्याता वगैरे नाही की मार्गदर्शन करावं. पण एक छोटी गोष्ट योगायोगाने माझ्या आयुष्यात आलेली आहे किंवा झालेली आहे की अनेक कामांच्या निमित्ताने मी जगातले जवळजवळ 20-25 देश पाहिलेले आहेत म्हणजे शिकवायच्या निमित्ताने गेलो आणि मग त्या निमित्ताने ते देश पाहिलेले आहेत. युरोपमधले जवळजवळ सर्व देश, आशिया खंडातले बरेच देश, आफ्रिका खंडातले काही देश, अजून ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका खंड राहिलेला आहे. पण माझं अजून 25-1 वर्षाचं आयुष्य असेल कदाचित, त्यामुळे उरलेले 2 खंड पण पूर्ण होतील आणि माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण होईल. मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना असं सांगणार आहे की तुम्ही सध्या कोण BA करत असेल, कोण BCom करत असेल, कोण BSc करत असाल, ते तुम्ही व्हाच. म्हणजे त्याला काही ऑप्शन वगैरे ठेवू नका. पण त्याच्याने काही तुमचं जीवन घडेल अशा स्वप्नात राहू नका. काळ अत्यंत बदललेला आहे आणि बदलतो आहे. म्हणजे मला जर तुम्ही असं विचाराल की कालचं आज तुमच्या जीवनात आहे का, तर मी तुम्हाला सांगेन नाही. आजचं आज आणि उद्याचं उद्या आणि कालचं काल असं जग इतक्या गतीने बदलायला लागलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वयाचे असा, मी तुम्हाला असं सांगणार आहे की आयुष्यामध्ये काहीतरी होण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे. मी हिंदीचा प्राध्यापक आहे असं मगाशी सांगितलं. हिंदीमधले एक ज्ञानपीठ विजेते साहित्यिक आहेत यज्ञेय नावाचे, सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन मूळ नाव त्यांचं. ते हिंदीतले प्रख्यात कवी. त्यांना एकदा शाळेमध्ये त्यांच्या शिक्षकांनी विचारलं तर की तू कोण होणार, तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं होतं की मैं बडा बनूंगा. मी कोण होणार, तर मी मोठा होणार. आणि ते त्याप्रमाणे मोठे झाले, त्यांना ज्ञानपीठ मिळालं. यशवंतराव चव्हाण जे आपल्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री होते तेव्हा पण त्यांना असं शाळेतल्या गुरुजींनी प्रश्न विचारला होता की तू कोण होणार, तर त्यांनी उत्तर दिलं तर मी यशवंतराव होणार. म्हणजे यशवंताचा मी राव होणार, म्हणजे मी मोठा होणार, असं त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं होतं. मी तुम्हाला असं सांगेन की तुम्हाला कुणी असं विचारलं की नाही कुणास ठाऊक की तुम्ही कोण होणार वगैरे, विचारलं नसलं तरी मी तुम्हाला असं सांगेन की आरशासमोर एकदा बसता की नाही मला माहीत नाही. मी अजून 76व्या वर्षी रोज बसतो. आणि नुसता बसतो असं नाही, चांगला बोलतो आरशाशी, बराच वेळ बोलतो. तरुणपणामध्ये म्हणजे तुमच्या वयाचं असताना जास्त आरशासमोरच असायचो, पुस्तकं फार कमी असायची समोर. वय बदललं की आरसा फुटतो, तुकडे तुकडे होतात त्या आरशाचे आणि पुस्तकाची पण पानं इकडे तिकडे व्हायला लागतात. माणसाचं आयुष्य असं असतं. आणि असं आयुष्य का होतं माणसाचं, तर आपण जे शिकतो किंवा जे शिकायला पाहिजे होतं ते न शिकल्यामुळे अशी अवस्था कधी कधी आपल्या जीवनामध्ये येते. मी तुम्हाला असं सांगणार आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य आरशासारखं नितळ व्हायचं असेल तर मग जग समजावून घेतलं पाहिजे. आणि जग समजावून घ्यायचं, तुम्ही ज्या वयाचे आहात
आणि तुमचं जे भावविश्व आहे वर्तमानातलं ते मोबाईल केंद्रित आहे. म्हणजे मी जर असं विचारलं, पूर्वी मी लहानपणी छोट्या छोट्या कथा वाचायचो आणि त्या कथेमध्ये एक राक्षस असायचा आणि त्या राक्षसाचा प्राण दुसऱ्या कशात तरी असायचा. त्या कथेमध्ये असं आहे की राक्षसाला मारायचं असेल तर त्यांनी सांभाळलेल्या पोपटाची मान मुरगळली की राक्षस आपोआप मरायचा. मी जर तुम्हाला असं विचारलं की तुमचा आत्मा कशात आहे, तर तो मोबाईलमध्ये आहे. म्हणजे कधी कधी तुमच्या जीवनामध्ये तो योग लवकर येणार नाही, जसा तो माझ्या जीवनात आला. मी ग्रॅज्युएट होण्यापूर्वीच बघाबघी सुरू झाली होती. बघाबघी माहीत आहे ना, स्थळ बघणे सुरू झालं होतं. तुमचा पहिला बहर असाच जाईल. अलीकडे तुमच्या वयातली मुलं उशिरा लग्न करतात आणि उशिरा लग्न करण्याचं कारण करिअर ओरिएंटेड लाईफ असं सांगितलं जातं. म्हणजे माझं गृहस्थ जीवन जेव्हा संपलेलं होतं तेव्हा तुमचं सुरूही होत नाही अशी सध्याची स्थिती आहे. फार वाईट काळात तुम्ही जन्माला आलेला आहात. की लग्न केव्हा व्हायला पाहिजे असं जर तुम्ही मला विचाराल तर करावंसं वाटणं लग्न तेव्हा लग्न झालं पाहिजे. सगळा बहार निघून गेल्यानंतर लग्न होण्यात काही अर्थ नसतो. तसं शिक्षणाचं पण आहे. शिक्षण केव्हा मिळालं पाहिजे, शिकत असतानाच शिकलं पाहिजे. शिक्षण पूर्ण झाल्यावर माणसामध्ये काही बदल होत नाही. त्यामुळे मी तुम्हाला तुमचा एक हितचिंतक म्हणून असं सांगणार आहे की तुम्ही काय शिकता ह्याला फार महत्त्व नाही. जगामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जे शिकवलं जायचं, म्हणजे अलीकडे मी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यावर छोटी छोटी 18 पुस्तकं लिहिली, साधारणपणे 1000 पानाची. 18,000 पानांचं एक व्हॉल्यूम तयार केलेलं आहे. त्यांचं चरित्र वाचताना माझ्या एक लक्षात आलेली गोष्ट आहे की लक्ष्मणशास्त्री जोशी हे 20व्या शतकातले आपले मोठे विचारक. ते कोणत्या शाळेत गेलेले नव्हते. एकही दिवस शाळेत न गेलेला मनुष्य. पण त्यांचं जे साहित्य आहे ते साहित्य आज 2025 साली जगामध्ये अत्यंत जिज्ञासेने आणि अत्यंत दूरदृष्टीचं साहित्य म्हणून वाचलं जातं. शिक्षण खरं कोणतं, तर कालचं जे शिक्षण होतं आपलं, कालचं शिक्षण स्वयंशिक्षण होतं. म्हणजे त्याला आपण गुरुकुल पद्धतीचं शिक्षण म्हणतो. लक्ष्मणशास्त्री जोशी औपचारिक एकही दिवस कोणत्याही शाळेत न गेलेला मनुष्य. ते गुरुकुलमध्ये गेले, पहिल्यांदा संस्कृत शिकले, मग विनोबांनी त्यांना इंग्रजी शिकवलं, मग ते मराठी वाचायला लागले. असं सगळं स्वतःचं शिक्षण. मी तुम्हाला असं सांगणार आहे की तुमचे शिक्षक तुमच्या वर्गामध्ये जे काही शिकवतात ते त्यांचं काम म्हणून करतात. तुमचं काम काय आहे की त्यांनी शिकवल्याच्या पलीकडे, किंवा तुम्हाला असा कधी प्रश्न पडलाय की नाही मला माहीत नाही, की आपलं जे लेखन असतं कोणत्याही भाषेतलं, विशेषतः देवनागरीत लिहिलेलं, इंग्रजीत लिहिलेलं, म्हणजे रोमन आणि देवनागरी लिपीत लिहिलेलं. काही लिप्या सलग लिहिल्या जातात, पण काही लिप्यांच्यामध्ये पॉज असतो. आपण मराठी भाषी जास्त लोक आहोत म्हणून मी सांगेन की मराठी आपण लिहितो, 2 शब्दांच्या मध्ये अंतर असतं.
2 ओळींच्या मध्ये अंतर असतं, 2 परिच्छेदांच्या मध्ये अंतर असतं. मी जर तुम्हाला असं विचारलं, म्हणजे तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय की नाही कुणास ठाऊक, की 2 शब्दांमध्ये जे अंतर असतं ते तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवतात का? बऱ्याचदा कोणताही शिक्षक, मी पण केव्हा तरी शिकवत होतो तेव्हा मी सिलेबस ओरिएंटेड कमी शिकवायचो. माझी ख्याती अशी होती की मी पुस्तकातलं फार कमी शिकवायचो आणि मुलांना ते फार आवडायचं. बाकीचे सगळे पुस्तकातलं शिकवायचे आणि मी पुस्तकाच्या बाहेरचं शिकवायचो. त्यामुळे माझ्या तासाला मुलं नाहीत असं कधी झालं नाही. याचा अर्थ मी गप्पा गोष्टी वगैरे करायचो नाही. त्यांना आवश्यक असलेलीच गोष्ट पण जगाच्या संदर्भाने त्यांना सांगत राहायचं आणि त्यांचं प्रबोधन करायचं. त्यांना शिकताना पण आनंद वाटला पाहिजे. म्हणजे माझी खात्री आहे की माझं भाषण ऐकताना कुणाला झोप येणार नाही. असं झोप न येणारं शिक्षण जो शिकवतो तो शिकवतो, असं माझी एक छोटी धारणा आहे. मी तुम्हाला असं सांगायला लागलोय की शिक्षक तुम्हाला शिकवतात, ते शिकवलेलं तुमच्या अकलेनी, तुमच्या जाणीवेनी, तुमची जी समज असेल त्या समजाच्या आधारे तुम्ही ते विकसित कसं करता, मोठं कसं करता, याच्यावर तुमचं शहाणपण अवलंबून आहे. जगामध्ये शिक्षक फार कमी शिकवतात. 2025 साली आपण बोलतो आहोत. जगातलं शिक्षण म्हणजे जगामध्ये अनेक देश आहेत, 200च्या पुढे देश आहेत जगामध्ये. ते सगळे जगातले देश काही चांगलं शिकवत नाहीत. फार कमी देश जगातले चांगलं शिकवतात, त्यात आपण नाही. म्हणजे जगामध्ये शिक्षणाचा एक दर्जा मानला गेलेला आहे. तुम्ही नॅक वगैरे शब्द ऐकत असाल कॉलेजमध्ये. नॅक म्हणजे काही नाही तर आपल्या कॉलेजचा दर्जा ठरवणारी एक मूल्यांकन पद्धती आहे. तसं जगामध्ये सगळे कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज यांचा दर्जा ठरवला जातो आणि त्या दर्जा ठरवणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत. पिसा आहे, QS आहे, फिलिप आहे, OECD आहे. अशा भरपूर संस्था जगामध्ये जगातल्या शिक्षणाचा दर्जा ठरवतात. जगातला एक छोटा देश आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे फिनलंड. युरोपमधला देश आहे छोटासा. या देशाचं काय वैशिष्ट्य आहे की वर्षोनवर्ष तो जगातला शिक्षणामधला सर्वश्रेष्ठ देश आहे. फिनलंड हा जगातला वर्षोनवर्ष सर्वश्रेष्ठ देश आहे. त्या देशाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की त्या देशामध्ये नेटिव्ह फार कमी आहेत. म्हणजे स्थानिक लोक त्या देशामध्ये फार कमी आहेत. तुम्ही कधी सिंगापूरला गेलात तर सिंगापूर असाच देश आहे. सिंगापूरमध्ये तुम्ही गेलात तर जास्त चीनी लोक आहेत. साधारणपणे 70% मेंडेरिन भाषा बोलणारे लोक आहेत. 13% भारतीय आहेत. 4% मलेशियन आहेत आणि मग उरलेले फिलिपिनो वगैरे अशा वेगवेगळ्या देशातले लोक आहेत. ज्या देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या संस्कृतींचे लोक राहतात, असे आपल्यासारखे जगात भरपूर देश आहेत. म्हणजे आपला देश आहे, रशिया आहे, स्लोवेनिया आहे, असे जगातले छोटे छोटे मोठे देश आहेत जिथे माणसांची व्हरायटी असते. व्हरायटी म्हणजे तुम्ही असं पाहाल साधारणपणे की उत्तरेकडची माणसं गोरी असतात, दक्षिणेकडची माणसं काळी असतात. याचं कारण असं की उत्तरेकडे ऊन कमी असतं, दक्षिणेकडे ऊन जास्त असतं. त्यामुळे तिथे काळ्या चेहऱ्याचे लोक आणि वरती गोऱ्या चेहऱ्याचे लोक, म्हणजे वरचे लोक काही पावडर वगैरे लावत नाहीत, ते हवामानामुळे गोरे होतात. आपली चेहरेपट्टी, आपलं जगणं, आपलं दिसणं, आपलं असणं हे पण निसर्गावर अवलंबून असतं. तुम्ही कधी
जपान, चीन, तैवान, व्हिएतनाम वगैरे अशा देशात गेला तर तिथे फार मोठी गंमत असते की सगळ्यांचे चेहरे एकसारखे दिसतात. म्हणजे छापाचे गणपती सगळे गणपती सारखे. आपल्याकडे कसं प्रत्येकजण ओळखतो, चेहरेपट्टी आपली प्रत्येकाची वेगळी असते. तुम्ही जपानला गेला आणि कुणी तनाकाला हाक मारलं तर मनाका ओ म्हणतो. असं ते एकच चेहरे असल्यामुळे माणसामध्ये काही फरक असत नाही. शिक्षण कोणतं चांगलं वर्तमानामध्ये की तुमच्यापैकी प्रत्येकाला तुम्हाला जे व्हायचं आहे ते होण्याला वाव देणारं शिक्षण हे खरं शिक्षण आहे. असं आपलं शिकवत नाही. आपल्याकडे कसं असतं, टेलर मेड म्हणजे बाप भी पहने बेटा भी पहने. म्हणजे मी माझ्या लहानपणी कपडे शिवायचो. कपडे शिवणं आमच्या लहानपणी एक उत्सव असायचा. उत्सव म्हणजे कसा की आधी कापडाच्या दुकानात जायचं, मग कापड निवडायचं, मग टेलरकडे जायचं, मग टेलर माप घेणार, मग टेलर तो सांगणार की अमुक दिवसांनी घ्यायला या. मग घ्यायला गेलो की सांगायचं की कापलेलं आहे, शिवायचं आहे, पुढच्या आठवड्यात या. पुढच्या आठवड्यात शिवलं आहे पण काजं करायचं आहे, काजं केले की त्याचं बटणं लावायचं आहे. असं आयुष्य जायचं. टेलरकडून कपडे मिळायला वर्षोनवर्ष जायचे. आणि जेव्हा मिळायचा सदरा तो आपल्या मापाचा कधीच नसायचा. ही आणखीन त्याची गंमत असायची. आपल्या शिक्षणाचं असं आहे की आपण BA होतो पण त्या BAचा आपल्याला काय उपयोग नसतो. आपण BCom होतो, त्या BComचा आपल्याला काही उपयोग नसतो. BSc होतो, त्या BScचा आपल्याला काही उपयोग नसतो. उपयोग नसतो म्हणजे मी जर तुम्हाला असं विचारलं, अरे बाळांनो कशासाठी शिकता, तर साधी गोष्ट आहे. भारतामध्ये सर्वसाधारण तुमच्या वयाची मुलं ही नोकरीसाठी शिकतात. नोकरीसाठी शिकणं, मी 2025 साली तुमच्याशी संवाद साधतो. तुम्ही जर राग मानून घेणार नसाल आणि जर तुम्हाला बरंपेक्षा खरं ऐकायचं असेल तर मी तुम्हाला असं सांगेन की शक्यतो तुम्हाला नोकरी मिळणार नाही. तुम्ही म्हणाल आम्हाला काय शाप द्यायला आलात का? मी तुम्हाला वास्तव सांगायला आलो. नोकरीचा काळ सरलेला आहे. आपण ग्रॅज्युएट होऊन आपल्याला नोकरी मिळेल म्हणजे 100 मुलं ग्रॅज्युएट झाली तर मी तुम्हाला सांगेन की जगामध्ये 25 लोकांनाच आता नोकऱ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. साधारणपणे 1990 पासून जगामध्ये जी संपर्क क्रांती झाली त्या क्रांतीने एक जगामध्ये बदल झालेला आहे, शिक्षणामध्ये आणि जगामध्ये पण. तो काय बदल झाला आहे की पूर्वी एक काम करायला 10 माणसं लागायची, आता 10 माणसांचं काम एक माणूस करतो. याचाच अर्थ काय की पूर्वी 10 लोकांना नोकऱ्या मिळायच्या, आता एकाच माणसाची नोकरी शिल्लक राहिलेली आहे. असं जगभर झालेलं आहे. मग जगाने काय केलं आहे शिक्षणात की अशी स्थिती आपल्यासारखी जगाची पण आहे. पण जग लवकर बदलतं, आपण जरा उशिरा बदलतो. आपलं शिक्षण खरं म्हणजे आता तुम्ही ॲटोनॉमस कॉलेज आहे ना तुमचं, मी तुमच्या या व्हाईस प्रिन्सिपलना CEO असं सांगणार आहे की दरवर्षी नवं सिलॅबस जर तुम्हाला देता आलं तर द्या. अवघड गोष्ट आहे पण ती देता आलं पाहिजे. की जगामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे आज आहे ते उद्या नाही अशी स्थिती आहे. आपल्याकडे सार्वत्रिक शिक्षण हे भारताने आपलं परिमाण मानलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की तुम्ही प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना बालभारतीची पुस्तकं शिकत होता. 11वी-12वीला आलात युवक भारती शिकत होता. कॉलेजला आलात तर आता युनिव्हर्सिटीचं शिक्षण तुम्ही शिकता. सर्वसाधारणपणे प्राथमिक शिक्षण आपलं एक तपानंतर बदलतं, म्हणजे 13 वर्षांनी 12 वर्षांनी बदलतं.
माध्यमिक शिक्षण 8-9 वर्षांनी बदलतं, कॉलेजचं शिक्षण 3-5 वर्षांनी बदलतं, युनिव्हर्सिटीचं 2-3 वर्षांनी बदलतं. असा एक साधारण क्रम आहे आपल्याकडे. जगामध्ये असं नाही आहे. जगामध्ये शिक्षक पण आणि सिलेबस पण दरवर्षी बदलतं. म्हणजे या डॉक्टर मृणाल कुलकर्णी किती वर्षे तुम्ही नोकरीला इथे? 10 वर्ष. हे फारच झालं जरा. म्हणजे एक शिक्षक एका कॉलेजमध्ये 10 वर्ष राहणं हे जगातल्या शिक्षणामध्ये शक्य नाही. का शक्य नाही? तर जगामध्ये शिक्षणाने कूस आपली इतकी गतीनं बदललेली आहे की गेल्या वर्षीची बॅच आणि या वर्षीची बॅच विद्यार्थ्यांची याच्यामध्ये महत्त्वाकांक्षेचं फार मोठं अंतर जगाला आता दिसायला लागलेलं आहे. जग शिकवतं कसं? मी नंतर येणार आहे की भारतमध्ये आपण काय केलं पाहिजे. मी आधी जग सांगतो तुम्हाला की तुम्हाला असं वाटेल की उठावं आणि जगात जावं, इथं राहू नये असं वाटेल क्षणभर तुम्हाला. पण तसं काही करू नका. आपल्याला इथेच स्वर्ग निर्माण करायचं आहे. शेती आपली इथंच आहे, घर आपलं इथंच आहे, पै पाहुणे इथंच आहेत. इथंच आपल्याला नंदनवन निर्माण करायचं आहे. पण ते करत असताना जग कसं आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. मी तुम्हाला असं सांगत होतो की जगामध्ये शिक्षक आणि शिक्षण याचं एक सूत्र सांगितलं गेलेलं आहे. एक फ्रेज आहे इंग्रजीमध्ये, पेरिश और पब्लिश. पेरिश म्हणजे मरून जाणे, पब्लिश म्हणजे विकसित होणे. या शब्दांचे अर्थ मी सांगतो. पेरिश और पब्लिश. इफ यू वॉन्ट टू बिकम अलाइव यू हॅव टू पब्लिश युअरसेल्फ. तुम्हाला जगायचं आहे का? मग तुम्ही स्वतःला विकसित केलं पाहिजे. मी छोटी गोष्ट सांगतो. आपण कुणाचे पूर्वज आहे तुम्हाला माहीत आहे? कोण सांगेल का रे? आपण कुणाचे पूर्वज आहोत? म्हणजे आपला पूर्वज झाडावर दिसतो ना कधी मध्ये इकडे तिकडे, आपण त्याचे पूर्वज आहोत. माकडाचा माणूस झालेला आहे. तुम्हाला माहीत आहे का की आपली शेपूट का गेली? असे प्रश्न आता शिक्षणात पडले पाहिजे. आपली शेपूट का गेली? तर मानववंशशास्त्र असं सांगतं की माणूस आणि माकड याच्यामध्ये काय बदल झाला? तर बाकी सगळे प्राणी चतुष्पाद राहिले, मनुष्य तेवढा द्विपद झाला. म्हणजे त्यांनी हात उचलले, तो असाच होता पूर्वी, 4 पायावर चालायचा. मग 4 पायाचे 2 पाय हात झाले त्याचे. आणि पूर्वी ते असे मिटलेले होते, हळूहळू ते असे वेगळे झाले. ते वेगळे का झाले? तर तो या पंजाचा पण वेगवेगळा वापर करायला लागला. मग ते सुटे व्हायला लागले. आपल्यामध्ये विकास हा हजारो वर्ष थोडा थोडा होत राहतो. तुम्ही माकडाकडे बघितलं तर माकडाकडे काय दिसेल की त्याच्यावर भरपूर केस आहेत, त्याच्या अंगावर भरपूर केस आहेत, चेहऱ्यावर पण भरपूर केस आहेत. गेले ते आपण घासून घासून काढून टाकले. नटायच्या नावावर आपण केस चेहऱ्यावरचे तर काढून टाकले. हातावर आपण फार घासत नाही, त्यामुळे अजून आपल्या शरीरावर केस राहिले. पण त्यात पण तुम्हाला दिसेल स्त्री आणि पुरुष, स्त्रियांचे केस कमी कमी व्हायला लागले, पुरुषांचे केस वाढायला लागले. मी मानववंशशास्त्राने सांगतो बरं का. कारण काय? तर स्त्रिया इतकं लोशन लावतात की त्यांचे केस मरतात, पुरुषांचे केस लोशन न लावल्यामुळे वाढतात, असं जग सांगतं. आता हे पहा, हे छोटं उदाहरण आहे. हे असं तुम्ही आपल्या जगण्याकडे, जीवनाकडे, सृष्टीकडे, निसर्गाकडे पाहत वाढलं पाहिजे. शिक्षण हे पाहत वाढतात त्यांचं शिक्षण असतं. मी तुम्हाला असं सांगत होतो की पेरिश और पब्लिश ही जी सिस्टम आहे अमेरिकेमध्ये विशेषतः, ती कशी आहे? तर विद्यार्थी ठरवतात की पुढच्या वर्षी आपल्याला कोण शिक्षक पाहिजे. मी शिक्षकांची क्षमा मागे ना, मी काय आग लागवायला वगैरे आलेलो नाही. नाहीतर हे
हर्षल लवांगरे एक मतदान घेतील आणि शिक्षकांना काढून टाकतील. तर तसं काही त्यांनी करू नये. मी फक्त जगातलं सांगायला लागलो. जगामध्ये शिक्षकाचं म्हणजे पहिली गोष्ट अशी, भारत आणि जग ह्याच्यामध्ये एक मूलभूत फरक काय माहिती आहे का? नोकऱ्यांच्यामध्ये केवळ शिक्षकांच्या नाही, भारतातल्या सगळ्या नोकऱ्या हंगामी, कायम, सेवानिवृत्त वेतन असलेलं, सेवानिवृत्ती वेतन नसलेलं, खाजगी, निमशासकीय, अशा बरेच नोकऱ्यांचे प्रकार आहेत आपल्याकडे. जगामध्ये शिक्षणाने एक गोष्ट केलेली आहे. ती काय गोष्ट केलेली आहे की प्रत्येक शिकणाऱ्याला काही ना काही कौशल्य दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही शिकलात की तुम्हाला जगता आलं पाहिजे याचं भान जगाने ठेवलेलं आहे. आणि ते कशामुळे आलं? तर पेरिश और पब्लिक सिस्टीममुळे आलं. म्हणजे काय? तर शिक्षक विशेषतः कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये जे शिक्षक असतात त्यांची असेसमेंट होते दरवर्षी. आपल्याकडे पण होते, पण आपल्याकडे काढून टाकलं जात नाही कोणाला. जगामध्ये असं नाही आहे. जगामध्ये सगळ्या नोकऱ्या टेम्पररी आहे, कुठलीच नोकरी परमनंट नाही. तशी शिक्षकाची पण जगामध्ये परमनंट नाही. कशी नोकरी मिळते जगात आणि कशी जाते, आणि हळूहळू भारत पण जगाचा भाग बनणार आहे. मी तुम्हाला हे का सांगायला लागलो असा प्रश्न पडेल. तर तुम्हाला पण परमनंट नोकऱ्या जवळजवळ मिळणारच नाही असं समजा. आत्ता तुमच्या अगोदरच्या पिढीची जी मुलं आणि मुली नोकरीला लागलेले आहेत त्यांच्याशी केव्हा तरी असं चॅटिंग करा आणि त्यांना विचारा की तुला नोकरीला किती वर्ष झाली, तू इतक्या वर्षात किती नोकऱ्या बदलल्या. तर तुम्हाला असं दिसेल की स्थित्यंतर हा जगाचा स्थायी भाव व्हायला लागलेला. स्थायी भाव म्हणजे एकच एक नोकरी. जसं हर्षल लवांगरे असं म्हटले की मी पूर्वी अमुक होतो, आत्ता अमुक आहे, उद्या अमुक व्हायचं आहे वगैरे. ही जी स्थित्यंतर आहेत माणसाच्या जीवनातली, तो आता नव्या युगाचा धर्म होणार. त्यामुळे स्थित्यंतराला तुमची मानसिकता पाहिजे. म्हणजे गमतीने माझ्या वयात माझं लग्न साधारणपणे 72 साली झालं. कळाल्या लग्न झालं माझं. म्हणजे नोकरी मिळाली, बरोबर छोकरी पण मिळाली. असा तो काळ होता आमचा. आता नोकरीबरोबर छोकरी मिळेलच असा काही काळ राहिलेला नाही, किंवा छोकरी मिळेल तर नोकरी मिळेल असं पण काही नाही. असं विचित्र जग झालेलं. मी तुम्हाला असं सांगत होतो की ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि माझ्या हातात, मी एक्स्ट्रा ब्रिलियंट असल्यामुळे मी भारतात पहिला आलेलो होतो एका कोर्समध्ये. आणि विदाऊट ॲप्लिकेशन माझ्या हातामध्ये पूर्वी तार असायची, टेलिग्राम. 30 अपॉइंटमेंट टेलिग्राम आय हॅव गॉट. एक छोटी बातमी माझी आली होती की मी भारतात पहिला आलो. आणि लोक अशा शिक्षकाच्या शोधात होते की असा शिक्षक आपल्या शाळेत पाहिजे. तुम्हाला हेही खरं वाटणार नाही की आयुष्यात मी कुठल्याही नोकरीला अर्ज केलेला नाही. आता पहा काळ कसा आला की 30 अर्ज केल्यानंतर एक नोकरी, आणि एकही अर्ज न करता 30 अपॉइंटमेंट लेटर. हे मी माझं चरित्र म्हणून नाही सांगत, जग कसं बदललं हे तुम्हाला जाणीव व्हावी यासाठी हे सांगतो. त्यामुळे तुमच्या पुढे जगण्याची स्पर्धा 50 वर्षापेक्षा आज अत्यंत कठीण आहे. आज ज्याला आपण रॅट रेस म्हणतो, की स्पर्धा इतकी आहे की सगळे पळतातच, कोणी चालत नाही. मुंबईला मी लहानपणी आलो होतो ना, मला मोठी मुंबईला गंमत वाटायची की मुंबईला लोक पळतात का. आमच्याकडे कोल्हापूरला, सोलापूरला, पंढरपूरला लोक चालायचे नाही, रांगायचे म्हणजे हळूहळू चालायचे. आणि मुंबईला तर लोक पळायचे सारखं फास्ट. गाडीतून उतरायचं, बसमध्ये बसायचं, बसमधून उतरायचं, रिक्षात बसायचं आणि कुठे तर जायचं. असं स्पीडअप म्हणजे
स्पायडरमॅनसारखी मुंबईत मला माणसं दिसायची त्या काळात. आता तुम्हाला मी सांगेन, जग स्पायडरमॅन झालेलं आहे, की जगामध्ये तुमच्या वयाची मुलं अशी भारतासारखी स्थितिशील नाहीत. तरी तुम्हाला मी सांगेन, जगातले विद्यार्थी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी यात एक मूलभूत फरक आहे. तो काय फरक आहे? जगातली मुलं म्हणजे विद्यार्थी, सर बसा प्लीज, काय गडबड असू दे, माझ्या क्लास कंट्रोलमध्ये आहे. मी पट्टीचा शिक्षक असल्यामुळे मला कळतं लगेच. आता या कोपऱ्यात गडबड आहे सुद्धा, मला माहीत आहे, पण मी अजून मर्यादेत आहे म्हणून दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे असं आपल्याला स्ट्राईक कुठे करायचं ते कळालं पाहिजे. अमेरिका मोठी का, तर स्ट्राईक कुठे करायचं अमेरिकेला माहीत आहे. इराणमध्ये करायचं आहे का भारतात करायचं असो. मी तुम्हाला असं सांगत होतो मित्रांनो, की जगामध्ये तुमच्या वयाचे जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांचं जे शिक्षण आहे ते शिक्षण आता 1 to 1 या लेवलला आलेलं आहे. 1 to 1 याचा अर्थ की विद्यार्थी आपल्याला कोण व्हायचं ठरवतो, मग कॉलेजमध्ये प्रवेश करतो आणि मग कॉलेजला असं सांगतो की मला फिल्म प्रोड्युसर बनायचं आहे, मला त्याचं शिक्षण द्या. एक विद्यार्थी येतो, तो म्हणतो मला शिल्पकार बनायचं आहे, मला त्याचं शिक्षण द्या. एक विद्यार्थिनी म्हणते मला क्लासिकल गायिका व्हायचं आहे, मला त्याचं शिक्षण द्या. याला नव्या शिक्षण पद्धतीमध्ये ब्लेंडेड एज्युकेशन असं म्हणतात. म्हणजे आता पहा की तुम्हाला सगळ्यांना एकच कोर्स, आणि जगामध्ये आता प्रत्येकाला वेगळा कोर्स. भारतामध्ये तुम्ही आता सध्या शिकताना नवं शिक्षण धोरण आलेलं आहे, 2020 साली आलेलं आहे. ते 2020चं शिक्षण जे आहे आपलं धोरण, हे फिनलंड मॉडेल आहे. खरं म्हणजे ते भारतात फार कमी शक्यता आहे की ती यशस्वी होईल, अशी माझी 75 वर्षाचा म्हातारा म्हणून एक समज आहे. म्हातारा नाही आहे, 75 वर्षाचा तरुण शिक्षक म्हणून माझी एक अशी धारणा आहे. असं मला का वाटतं की आपण आपल्या देशाचा विचार करून शिक्षणाचा पट मांडलेला नाही. मला जर विचाराल की आपल्या देशाची काय गरज आहे, आता तुम्ही मुंबईत राहता, मी कोल्हापूरला राहतो. मी कोल्हापूरला काय पाहतो मित्रांनो, मी परवा माझ्या मुलांनी माझं घर बांधलं, म्हणजे मी बांधलेलं पाडलं आणि नवं घर त्याने बांधलं. मी असं पाहिलं, माझं घर बांधायच्या वेगवेगळ्या लेवलला जे काम करायला लोक आले होते त्यात एकही महाराष्ट्रातला नव्हता. म्हणजे एक JCB मशीन आलं घर पाडायला, त्याचा जो ऑपरेटर होता तो कर्नाटकातला होता. मग ते JCB खोदलेली माती ओढायला लोक आले, ते तामिळनाडूमधले होते. मग गवंडी आले भरायला, तर ते आंध्रातले होते. सेंटरिंग करायला आले ते बंगालमधले होते. फरशी बसवायला आले ते राजस्थानमधले होते. फर्निचर बनवायला आले ते उत्तर प्रदेशातले होते. तुमच्या असं लक्षात येईल की महाराष्ट्राचं शिक्षण कुठे चुकलेलं आहे. आपण केव्हा तरी अंतर्मुख व्हायला पाहिजे ना, की आपण शिकतो म्हणजे नक्की काय करतोय. तर महाराष्ट्राच्या शिक्षणाची मित्रांनो गोची अशी झालेली आहे की आपल्या सगळ्यांना IAS व्हायचं. स्पर्धा परीक्षा आहे का केंद्र तुमच्याकडे? आहे? सुरू करणार आहे की? सुरू केलं नसेल तर कृपया करू नका. केलं नसेल तर कृपया करू नका. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. तुमचे अनेक मित्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील ना. कुणाकुणाचे मित्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात? हात वर करा. मित्र, तुम्ही नव्हे, किंवा तुम्ही करत असाल तर हात वर करा. ठीक आहे, तुम्ही पण करता? ओके. तुम्ही प्राध्यापक आहात?
ओके. मी तुम्हाला असं सांगणार आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये 100 मुलं बसतात, दोघांनाच नोकऱ्या मिळतात. स्पर्धा परीक्षेमध्ये 100 मुलं बसतात आणि दोघांनाच नोकऱ्या मिळतात. याचा अर्थ स्पर्धा परीक्षा हे 98 बेरोजगार निर्माण करण्याचं केंद्र आहे. मी तुम्हाला असं सांगणार आहे, विद्यार्थ्यांना, कॉलेज काय करायचं ते करू दे. तुम्हाला जर स्वतःच्या पायावर उभा राहायचं असेल आणि खरं म्हणजे मांजराप्रमाणे जगायचं असेल, मांजराचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? मांजर घरात पाळला असेल तर बघा केव्हा तरी. मांजराचं वैशिष्ट्य असं असतं मित्रांनो, की ते कितीही उंचीवरनं टाका, ते 4 पायावरच उभारतं. ते असं कलमडत बिलमडत नाही आपल्यासारखं. त्याचा बॅलन्स मांजराचा कधी जात नाही. तो बरोबर 4 पायावर उभा राहतो. ते गलगोटियाचा रोबोट होता ना 4 पायाचा, तसा. आपला गलगोटिया होऊ नये एवढी काळजी घ्या. मांजर हे 4 पायावर उभा राहतं. म्हणजे काय, तर ते परिस्थिती बघून स्वतःला सावरतं आणि आपला बॅलन्स ढळू देत नाही. कसं शिकलं पाहिजे मुलांनी, की असं शिकलं पाहिजे की शिकल्यानंतर आपल्याला पश्चाताप होता का. मी मगाशी यांना सांगत होतो, मी सकाळी आज पहाटे 5ला उठलो आणि यांनी मला त्या सुयोग हॉटेलमध्ये, म्हणजे विप्रो नाक्यावर, माझी राहायची व्यवस्था केली होती. मी सकाळी उठून फिरायला जातो जरा, आणि फिरताना मला चहा लागतो. तर मी या परिसरामध्ये फिरत होतो आणि मला कुठेच चहा मिळाला नाही. तुम्हाला खरं वाटणार नाही, मी चहा शोधत शोधत तुमच्या कॉलेजपर्यंत आलो. विप्रो नाक्यापासून कॉलेजपर्यंत आलो. इथे आल्यावर मला शोध काय लागला, तुमच्या कॉलेजसमोर जी टपरी आहे चहाची, आहे ना, तुम्ही पिलाय चहा, त्या टपरीचं डोंबिवलीतलं वैशिष्ट्य तुम्हाला माहीत आहे का? मला एका तासात ते कळालं. ते असं आहे की त्या टपरीवर चहा 24 तास मिळतो. डोंबिवलीतली ती फक्त एकमेव टपरी आहे की जिथे 24 तास चहा मिळतो, आणि ती टपरी सगळ्यात जास्त चालते डोंबिवलीमध्ये. आता मला सांगा की एका चहावाल्याला जर ही अक्कल असेल, आपल्याला का असू नये? म्हणजे टपरीच टाकायची, तर अशी टाकायची की त्याचा एक ब्रँड झाला पाहिजे तुमच्या गावामध्ये. नेहमी शिक्षणाचं आउटपुट, शिक्षणाचं फलित काय असतं, तर शिक्षणानंतर तुमच्या हाताला काय लागतं. मी शिक्षक आहे ना, मी तुम्हाला सांगतो की आम्ही शिक्षक लोक, म्हणजे मी असा हिशोब करतो, माझ्या हाताखालून किती विद्यार्थी गेले त्याला काय अर्थ नाही, हाताला किती लागले. एखाद्या शिक्षकाच्या हाताला विद्यार्थी लागणं ही त्या शिक्षकाची कसोटी आहे. तसं तुम्ही शिकता, तुमच्या शिकण्याने जीवन तुमच्या मुठीत आलं का? कर लो दुनिया मुठ्ठी में, कर लो दुनिया मुठ्ठी में हा आत्मविश्वास जे शिक्षण देत नाही ते शिक्षण नाही. मी जपानमध्ये होतो काही काळ. जपानच्या राजांनी मला सल्लागार म्हणून बोलवलेलं होतं, आणि तो जपानचा राजा मला रोज 40,000 येन मानधन द्यायचं. काहीतरी काम होतं त्याचं म्हणजे देशाचं, आणि मला बोलवलेलं होतं, आणि त्याच्या सल्ल्यासाठी 40,000 येन तो मला देत होता. आता मला सांगा की जपान हा टेक्नॉलॉजिकली सगळ्यात ॲडव्हान्स देश आहे. जपान आहे, तैवान आहे, सिंगापूर आहे काही अंशी.
ही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स कंट्रीज आहेत. मी जपानमध्ये असं पाहिलं की तिथली हॉस्पिटल रोबो चालवतात, तिथली ऑर्फनेजेस रोबो चालवतात, तिथली हॉटेल्स रोबो चालवतात. भरपूर पैसा आहे, भरपूर तंत्रज्ञान आहे. सेन्सर नावाचं तंत्रज्ञान त्यांनी इतकं विकसित केलं आहे की तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही की जपानमध्ये सेन्सर सिस्टीम ही इतकी पॉवरफुल आहे की तुम्हाला सेन्सरशिप सांगते की तुम्हाला आता पडसं होणार आहे. सेन्सर म्हणजे तुमच्या घरात ते बीप करतं. सेन्सर काय सांगतं? आर्द्रता वाढलेली आहे, पडसं होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. काळजी घ्या म्हणजे काय? मग लगेच जरा टेम्परेचर कमी करायचं आणि हॉट सीट वाढवायची, हॉट पर्सेंटेज वाढवायचं. जग असं चाललेलं आहे. अशा जगामध्ये उद्या तुम्ही जाणार आहात की आता भारतामध्ये पण तुम्ही असं मानू नका की आपला भारत मागे आहे. आपण टेक्नॉलॉजिकली दिवसेंदिवस ॲडव्हान्स होत चाललेले लोक आहोत. म्हणजे आपला मोबाईल नोकिया होता, मग अँड्रॉईड आला, अँड्रॉईड गेला, जिओ आला, मग त्याचं 5 व्हर्जन आलं, आता आणखीन AI व्हर्जन येईल. माझा मोबाईल आणखीन स्मार्ट आहे तुमच्यापेक्षा. तो काय म्हणतो त्याला, AI सुपर असा मोबाईल आहे. तर असे AI सुपर डिव्हायसेस बदलत्या काळामध्ये येत जाते. शिक्षण तुम्हाला असं शिकायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर तुम्हाला कानोसा घेता आलं पाहिजे. जग काय सांगतं? जगतो कोण? जो कानोसा घेतो आणि स्वतःत बदल करतो. शिक्षणाने तुम्हाला सावध ऐका पुढल्या हाका असं सांगितलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सांगितलं पाहिजे BCom होतोस ना, आता बँकेत नोकरी मिळणार नाही, मग तू काय कर? तू आता इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर हो, म्हणजे बचतीचं शास्त्र शिक, इन्व्हेस्टमेंट टेक्निक शिक आणि मग तुला भरपूर पैसे आहेत. भारत हा सध्या इकॉनॉमिकली सुपर पॉवर व्हायला लागलेला देश आहे. म्हणजे आपलं प्रत्येकाचं उत्पन्न गेल्या शतकापेक्षा वाढायला लागलेलं आहे. म्हणजे पैसा भारतामध्ये हळूहळू वाढायला लागलेला आहे. तो मनमोहन सिंगांच्यापासून वाढायला लागला आणि आता तो वाढतोच आहे. तो काही कमी होईल असं नाही. म्हणजे आपली भौतिक संपन्नता वाढते आहे. मग शिक्षण कसं पाहिजे? तर जास्त पैशाचं नियोजन करणारं कौशल्य जर तुमच्यात असेल तर तुम्हाला भविष्य आहे. म्हणजे एक ॲप आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगणार आहे की AIने काय तंत्रज्ञान विकसित केलं आहे पैशाचं. एक पुस्तक आहे, केव्हा तरी वाचा तुम्ही. प्रफुल्ल वानखेडे नावाचे एक लेखक आहेत, त्यांचं एक पुस्तक आहे, पैशा पाण्याची गोष्ट. भारतात सध्या प्रत्येकाने ते वाचावं असं पुस्तक आहे. ते पुस्तक काय सांगतं तुम्हाला? ते पुस्तक असं सांगतं की 2050 पर्यंत भारतामध्ये पैशाचा महापूर येणार आहे. म्हणजे प्रत्येकाचं उत्पन्न वाढणार आहे आणि वाढलेल्या पैशामध्ये भारतीय मानसिकता लक्षात घेता भारताचा मनुष्य 100 रुपयातले 40 रुपये बचतीत टाकतो. जगामधले लोक 100 100 खर्च करतात. भारतातला मनुष्य 40% बचत करतो. फ्लॅट घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि कशासाठी तो बचत करतो. तर बचत ही येत्या 25 वर्षातली भारताची ग्रोईंग इकॉनॉमी आणि ग्रोईंग इंडस्ट्री आहे. तर असं शिक्षण आपल्याला देता येईल का? आपल्याला घेता येईल का? म्हणजे काय सोप्या सोप्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगतो. जो BCom झालेला मुलगा आहे ना, त्याला काही करायचं नाही. डोर टू डोर जायचं आणि एक छोटा प्रश्न विचारायचा की तुम्ही तुमचा विमा उतरला आहे का? लाईफ इन्शुरन्स. मग मी तुम्हाला उतरून देतो. तुम्ही 1 लाखाचा विमा उतरवला तर तुम्हाला एका पॉलिसी मागे दर महिन्याला 1000 रुपये मिळतात. अशी ग्रोईंग इकॉनॉमीमध्ये
जी नवीन नवीन बलस्थानं आहेत ती तुम्ही शिकली पाहिजे. तुम्ही डोंबिवलीत राहता, मला माहीत नाही की तुम्हाला डोंबिवलीचं किती भान आहे. डोंबिवलीमध्ये इंडस्ट्री मोठी आहे इन कम्पेअर विथ ठाणा, बेलापूर वगैरे या एरियामध्ये हा इंडस्ट्रीयल झोन आहे. इथे ट्रकिंग मोठा बिझनेस आहे. तर काय नाही, एक ॲप शोधून काढायचं आणि ते काय शोधून काढायचं म्हणजे मी डोंबिवलीत तुमच्या जागी असतो तर मी काय केलं असतं, 5 मिनिटात ट्रक असं एक ॲप काढलं असतं की तुम्हाला ट्रक पाहिजे तर मी 5 मिनिटात तुमच्या दारात उभा करतो. डोंबिवलीची गरज, तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसराची गरज, टेम्पो लागतो, रिक्षा लागते, ट्रक लागतो, इथली गरज आहे. असं तुम्हाला तुमच्या शिक्षणाने परिसराचं भान दिलं पाहिजे. जगामध्ये श्रेष्ठ शिक्षण देणारे जे देश आहेत त्यामध्ये इंग्लंड आहे. इंग्लंड हा देश जगामध्ये शिक्षणावर सगळ्यात जास्त खर्च करतो. किती खर्च करतो? साधारणपणे 15 ते 20% खर्च तो शिक्षणावर करतो. आपण किती करतो? मला सांगायला पण खरं म्हणजे कमीपणा वाटतो. आपण 3 ते 3.5% खर्च करतो. शिक्षण, आपले जे राजकर्ते आहेत यांना कधी शिक्षण ही प्रायोरिटी वाटत नाही. जो देश शिक्षणावर सर्वाधिक पैसा खर्च करतो तो देश महासत्ता होण्याची क्षमता ठेवतो असं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे इथून पुढच्या काळात आपण शिक्षणावर अधिक पैसा खर्च केला पाहिजे. आपली शिक्षणाची स्थिती मित्रांनो, मी भारताची क्षमा मागून असं सांगेन की शिक्षण संस्था आहे पण शिक्षण नाही. संस्था आहेत पण शिक्षकांच्या नियुक्त्या नाही. ग्रंथालय आहे पण पुस्तकं नाही. अशा एका विचित्र स्थितीमधून आपलं शिक्षण जात आहे. तुम्ही पुढे देशाचे पंतप्रधान व्हाल, ज्याला असं स्वप्न असेल की मी मोदींचा उत्तराधिकारी होईल, तर त्याने हे स्वप्न बाळगलं पाहिजे की भारताने 100 रुपये मिळवले तर किमान त्यातले 10 रुपये मी शिक्षणावर खर्च करेन. जो देश शिक्षणामध्ये जास्त गुंतवणूक करतो ते देश सगळे विकसित आणि चांगले देश जगामध्ये मानले जातात. इंग्लंड नंतर तुमच्या असं लक्षात येईल अमेरिकासारखा देश आहे. तुम्ही कधीतरी अमेरिकेला जा. अमेरिकेचं वैशिष्ट्य काय देश म्हणून, त्या देशामध्ये त्यांचे नेटिव्ह लोक म्हणजे स्थानिक लोक, त्याला रेड इंडियन म्हणतात, रानटी लोक होते ते. आपल्याकडे फिरत्या जमाती वगैरे असतात ना, असे लोक होते. अमेरिका मोठा कुणी केला? मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला सांगेन, अमेरिका चिनी लोकांनी मोठा केला, अमेरिका भारतीय लोकांनी मोठा केला. तुम्ही असं पाहाल की तुमच्या ओळखी पाळखीमधला कोणतरी एक माणूस, मुलगा विदेशात असतो सध्या. आपल्या भारताचं वैशिष्ट्य असं आहे की 100तला एक विदेशात कोणतरी असतो. आपली मुलं शिकतात आणि विदेशात जातात, इथे राहत नाही. त्याला ब्रेन ड्रेन म्हणतो आपण, की आपली बौद्धिक संपदा जगात जाते. म्हणजे आपले सगळे सॉफ्टवेअर इंजिनियर डोंबिवलीत राहत नाहीत, ते कॅलिफोर्नियामध्ये राहतात. म्हणजे आपली बौद्धिक संपदा विदेशात जाते. कारण काय? तर आपण इथे बौद्धिक संपदेला वाव दिलेला नाही, त्यामुळे ती विदेशात जातात आणि करोडो डॉलर ते कमावतात. अमेरिका, असं सांगतात की अमेरिकेचा सगळा विकास मायग्रंट लोकांनी केलेला आहे. म्हणजे विदेशातून अमेरिकेत जे स्थायिक झाले त्या स्थायिक लोकांनी केलेलं आहे. आपल्या पुढचं आता वैशिष्ट्य असं आहे किंवा आपल्या पुढचं आव्हान असं आहे की आपण महाराष्ट्रातले आहोत ना. महाराष्ट्रात आपण महाराष्ट्रातले सगळे रोजगार आपण करायला शिकलं पाहिजे. म्हणजे फरशीवाला महाराष्ट्राचाच कसा होईल बघितलं पाहिजे, फर्निचर करणारा महाराष्ट्रातलाच कसा होईल. मी काल
रात्री डोंबिवलीत आलो कळंबोलीहून. येताना मी काय पाहिलं, फर्निचरचे मॉलच्या मॉल आहेत. कळंबोलीहून डोंबिवलीला येताना मॉलच्या मॉल आहेत. माझी खात्री आहे मित्रांनो, ते तयार, त्यातला एकही सोफा सेट डोंबिवलीत तयार झाला नसेल. आता इतके सोफा सेट जर डोंबिवलीत विकले जातात तर डोंबिवलीत त्याचं प्रोडक्शन का नाही सुरू व्हायचं? आपण सोफा सेट का नाही तयार करायचा? आपण सोफा सेटचा कारखाना काय नाही तयार करायचा? असे छोटे छोटे विकासाचे प्रश्न देशामध्ये शिक्षणातून निर्माण होतात. तिसरा देश आहे मित्रांनो सिंगापूर. सिंगापूर आपल्यासारखा देश आहे, पण त्यांनी शिक्षणामध्ये स्वातंत्र्य ठेवलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये पहा ना मित्रांनो, हिंदी आणि मराठी असं एक भांडण सुरू आहे कारण नसताना. कारण नसताना म्हणजे खोट्या अस्मिता आपण निर्माण करतो आणि काही प्रश्न तयार करतो. जगामध्ये अशी भाषेची भांडणं होत नाही. जगामध्ये उलट माणूस बहुभाषी असेल. भारतात पण मी तुम्हाला सांगेन, तुम्ही हिंदी शिका न शिका तुमचा प्रश्न आहे. म्हणजे मी पण तुमच्याबरोबर जय महाराष्ट्र म्हणेन, पण जय महाराष्ट्र म्हणून मित्रांनो प्रश्न नाही सुटणार. ती एक अस्मिता आहे, तो एक अहंकार आहे, तो एक काय म्हणू आपण की आपल्याला आपल्या हृदयातून निघालेला एक उद्गार आहे. पण तो जगण्याचं साधन देईल का असा केव्हा तरी विचार केला पाहिजे. आत्ताचं जग सगळं हे बहुभाषी आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जा, तुम्हाला फ्रंट ऑफिसर व्हायचं आहे, तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे, हिंदी आलं पाहिजे, किमान मराठी आलं पाहिजे महाराष्ट्रात. आणि जर तुम्हाला त्यातही कन्नड येत असेल तुम्हाला प्रेफरन्स, तुम्हाला बंगाली येत असेल तर तुम्हाला प्रेफरन्स. म्हणजे अपवाद कौशल्य जे विद्यार्थी आपल्यात निर्माण करतील त्यांना भविष्य काळामध्ये रोजगाराच्या संधी आहेत. मी पूर्वी हॉटेलमध्ये जायचो. पूर्वी हॉटेलमध्ये तुम्ही हॉटेलमध्ये गेला ना, फर्स्ट काउंटर असतो असा आणि तिथे एक रिसेप्शनिस्ट असतो. पूर्वी मी जेव्हा तरुणपणी हॉटेलमध्ये जायचो तेव्हा फक्त स्त्री असायची, एक स्त्री काउंटरवर असायची. आणि तिचं वैशिष्ट्य काय असायचं? ती गोरीपान असायची, छिडछिडीत बांधायची असायची, दात चाफेकळी, नाक चाफेकळी, अशी भावली उभारल्यासारखी ती असायची. आता मी काय पाहतो हॉटेलमध्ये जाताना, अशाच सुंदर स्त्रीबरोबर एक सुंदर पुरुष उभारलेला असतो. कारण काय की त्या सुंदर स्त्रीबरोबर सुंदर पुरुष का आला फ्रंट ऑफिसर म्हणून? तर आता हॉटेलमध्ये येणारं गिऱ्हाईक पूर्वी पुरुष जादा होते म्हणून स्त्री ठेवली जायची. आता स्त्री पुरुष दोन्ही यायला लागले म्हणून स्त्री पुरुष दोन्ही फ्रंट ऑफिसर झाले. इट्स अ चेंजिंग वर्ल्ड. मग आता गरज कशाची आहे? चांगल्या फ्रंट ऑफिसर तुम्हाला होता येईल. मग तुम्हाला चांगलं फ्लुएंटली बोलता आलं पाहिजे. आणि खरं म्हणजे महाराष्ट्रीय लोकांनी काय शिकायचं? मी हिंदी प्राध्यापक आहे. 3 भाषाची फक्त मी चर्चा करतो. एक आहे इंग्रजी, दुसरी आहे मराठी आणि तिसरी आहे हिंदी. काही न सांगता मी तुम्हाला असा प्रश्न विचारेन, गोड भाषा कोणती? मराठी असं ती मुलगी म्हटली, मला ऐकू आलं. त्याचा अर्थ तिने हिंदी ऐकलेलं नाही. हिंदीमध्ये आइए, तशरीफ लाइए, खाइए, बैठिए. मराठीमध्ये बसा, उठा, जावा, सगळे ऑर्डर फॉर्म आहे. इंग्रजी भाषा ही अत्यंत जगातली उद्धट भाषा आहे. व्हॉट इज युअर नेम, तुझ्या बापाचं नाव काय वगैरे असे प्रश्नात्मक भाषा आहे ती. कोणी इंग्रजीचा प्राध्यापक असेल तर क्षमा करा, मी फक्त भाषेची प्रकृती सांगायला लागलो. या तिन्ही भाषा जर तुम्हाला येत असेल तर तुमच्यात प्रसंगी उद्धटपणा येईल, प्रसंगी नम्रता येईल आणि प्रसंगी स्थानिक सौंदर्य पण येईल. बहुभाषीय असण्याचे असे
मल्टीलिंग्वल फॅसेट्स आहेत, फायदे आहेत, ते तुम्ही मिळवले पाहिजेत. नवशिक्षण मित्रांनो, म्हणजे मी तुम्हाला सांगेन इस्रायलसारखा देश आहे जगात. आता इस्रायलने पहा, इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर हल्ला केला. ते जाऊ द्या. इस्रायल नावाचा देश, त्याच्याकडून आपण काय शिकायचं आहे? भारताने आपली शेती आता उद्ध्वस्त व्हायला लागलेली आहे. आपण सगळे साहेब व्हायला लागल्यामुळे आपण शेती करत नाही. इस्रायलनी शेती नाही सोडलेली. तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगेन की देशोदेशीची अशी पुस्तकं आहेत की ते देश कसे निर्माण झाले, कसे विकसित झाले, कसे मोठे झाले, याची छान छान पुस्तकं आहेत. इस्रायल मोठा कसा झाला हे जर तुम्ही अभ्यासायला लागाल तर मी तुम्हाला सांगेन फार पूर्वीची गोष्ट नाही. ही साधारणपणे 1965ची गोष्ट आहे. म्हणजे आजच्या साधारणपणे 61 वर्षांपूर्वी इस्रायल हा देश अस्तित्वात आला. 60 वर्षांचा देश आहे. मेरा भारतमान हजारो वर्षांचा आहे. या 60 वर्षाच्या देशाने केवढी क्रांती केली मित्रांनो. 2 क्षेत्रात इस्रायलने क्रांती केलेली आहे शिक्षणातून. एक आहे शेती. इस्रायलमध्ये इस्रायलचे सगळे लोक हे ज्यू आहेत. ज्यू म्हणजे काय तर एकेकाळी युरोपमध्ये आणि अरब अमिरातीमध्ये भटकणारे लोक की ज्यांना जमीन नव्हती आणि ते मागणी करत होते की आम्हाला आमचा देश द्या. मग त्यांना फार किटकिट करायला लागले म्हणून बहिणी फार किटकिट करायला लागल्या. मग आपण लाडकी बहीण निर्माण केली. तसं ते किटकिट करत होते म्हणून त्यांनी एक वाळवंट त्या ज्यू लोकांना दिलं. लिटररी इस्रायलचं वैशिष्ट्य मित्रांनो असं आहे की तिथे पाण्याचा एक थेंब नव्हता त्या काळामध्ये. म्हणजे वॉटर लेवल, जिओ लेवल जी होती जमिनीखालची ती फार खाली होती. तुम्ही कधी सिंगापूरला जा. सिंगापूर पण इस्रायलसारखाच देश आहे. सिंगापूरचं वैशिष्ट्य मित्रांनो असं आहे की सिंगापूरमध्ये पिण्याच्या पाण्याचा थेंब नाही. म्हणजे गोडं पाणी सिंगापूरमध्ये कुठेही मिळत नाही. कुठेही बोर मारा खारं पाणी, कारण चारी बाजूनी समुद्र आहे. त्यामुळे गोडं पाणी लागण्याचा प्रश्न आहे. शेजारच्या मलेशिया देशातून सिंगापूरनी थेट पाईपलाईननी पाणी आणलं. पण सिंगापूर गॅरंटी काय देतं? पाणी मलेशियाचं गॅरंटी कोण देतं? सिंगापूर. काय गॅरंटी देतं? तुम्ही आमचं पाणी संडासमधल्या बेसिनमध्ये पिलं तरी 100% ते प्युअर आहे. तिथे एकही बिस्लरी बॉटल विकली जात नाही. सिंगापूरमध्ये बिस्लरी वॉटर विकली जात नाही. देशाने आश्वासन दिलंय जगाला. काय दिलंय? सिंगापूरमध्ये पाणी प्याल तर आरोचंच पाणी आहे, शुद्ध. टेस्ट करून बघायची, इम्प्युरिटीज दिसली तर 1 लाख रुपये बक्षीस. गॅरंटी ऑफ वॉटर, गॅरंटी ऑफ एज्युकेशन दिलेले आहे. प्रत्येक नागरिकाला गॅरंटी ऑफ एज्युकेशन. हा सिंगापूर की जेथे पाण्याचा एक थेंब नाही, धान्याचं एक कण पिकत नाही इस्रायलमध्ये. आणि देश भारतापेक्षा किती पट श्रीमंत माहीत आहे का? 50 पट श्रीमंत आहे. सिंगापूर हा आपल्यापेक्षा, आपले 50 रुपये दिले की त्यांचा $1 सिंगापूर मिळतो. आपल्या 50 पट श्रीमंत. आता मग तुम्ही असं म्हणाल की पाण्याचा थेंब नाही, धान्याचं कण पिकत नाही, मग एवढी श्रीमंती आली कशातून? शब्द चांगला नाही मित्रांनो. हमालीतून तो श्रीमंत झालेला देश आहे. हमाली म्हणजे काय की सिंगापूर हे बेट
युरोप आणि आशिया यांना जोडणारं बेट आहे. त्या बेटाचं वैशिष्ट्य असं आहे की दोन्हीकडची जहाजं आशिया खंडातली आणि युरोप खंडातली सिंगापूरला क्रॉस केल्याशिवाय त्यांना इकडे तिकडे जाताच येत नाही. त्यांनी फक्त एक छोटी गोष्ट केली की तुम्ही तुमच्या मालाची उतारचढ आमच्या पोर्टमध्ये करा, आम्ही चार्ज घेणार नाही, म्हणजे टॅक्स लावणार नाही. फक्त माल उतरायचा चार्ज आणि भरायचा चार्ज हमाली लावू. हमालीतून मोठा झालेला देश आहे. आपल्याला कळालं पाहिजे की आपलं बलस्थान कशात आहे. तसं इस्रायलला कळालं की आपलं बलस्थान कशात आहे, वाळवंट आहे, ते आपण नंदनवन केलं पाहिजे. इस्रायलनी जगात पहिल्यांदा ठिबक सिंचन आणलं. ठिबक सिंचननी त्यांच्या लक्षात आलं की पाणी फार वाया जातं, मग त्यांनी स्प्रिंकल आणलं. स्प्रिंकलमध्ये पण त्यांच्या लक्षात आलं की पाणी संपायला लागलंय. आता इस्रायलची शेती हवेतलं बाष्प घेते आणि शेती करते. आता मला सांगा की आपण आपलं पाणी किती मस्तीनं वापरतो. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी पहा, सगळे नळ सुटलेले असतात भारतातले, कारण तिथे नळच नसतो, कॉकच नसतो. ही जी अनास्था आहे, नैसर्गिक संपत्तीचा विध्वंस आणि गैरवापर हे भारतात आहे. इस्रायल केवळ काटकसरीने मोठा झालेला देश आहे. तंत्रज्ञान बालवाडीतच इस्रायलमध्ये शिकवलं जातं आणि 2 तंत्रज्ञानं शिकवली जातात प्रत्येक मुलामुलीला. शेतीचं तंत्रज्ञान आणि आपण जे मोबाईल वगैरे तंत्रज्ञान म्हणतो, इस्रायलची मुलं दोन्ही शिकतात. त्यामुळे ते पण शेती पण करतात, तंत्रज्ञान पण करतात. तुम्ही केव्हा तरी समजून घ्या की अमेरिका फक्त कोणाला घाबरतो जगात? आपल्याला नाही घाबरत. आपली एवढी संख्या असून तो फक्त घाबरतो इस्रायलला. कारण इस्रायलचा प्रत्येक नागरिक हा देशासाठी जगतो. जर इस्रायलच्या राष्ट्रपतींनी कॉल दिला तर त्यांचा इतिहास आहे की कॉल दिल्यानंतर सगळा देश, सगळे नागरिक देशासाठी मरायला तयार होतात. असं एक कल्पना करा की मोदींनी असं आवाहन केलं की देशासाठी मरणारे 100 लोक पाहिजे, एक मिळालं तर नाव बदला. आपण शिक्षण आणि चरित्र नाही घडवलं. शिक्षण हे चरित्र घडवणारं असलं पाहिजे. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत ना. आपल्या रस्त्यावर खड्डे असतात. का खड्डे असतात? तर आपल्या विचारांमध्ये, जीवन पद्धतीमध्ये खड्डे असतात. जगामध्ये प्रामाणिकपणाला फार किंमत आहे. जगात जे 20 श्रेष्ठ देश आहेत ना शिक्षणातले, त्या सगळ्या 20च्या 20 देशांच्या मध्ये मी असं पाहिलंय की प्रामाणिकपणाला किंमत, पारदर्शीपणाला किंमत, कष्टाला किंमत, समर्पणाला किंमत, हे सगळे गुण आपण जगातून घेतले तर मी तुम्हाला सांगतो की काय मजाल आहे अमेरिका आणि रशियाची की आपल्याकडे वाकडा डोळा करून बघावा. आपल्याकडे मित्रांनो एवढी ताकद आहे. मी तर नेहमी गमतीनं असं म्हणतो की भारताची ताकद एवढी आहे की आपण सगळे मिळून चालत चीनला गेलो तरी चीन परास्त होईल. पण फक्त मिळून गेलो पाहिजे, त्याची शक्यता फार कमी. आपण मिळून एकत्र देश म्हणून उभारतो का, याच्यावर आपलं बलस्थान अवलंबून आहे. तुम्ही जी सगळी मुलं शिकता आहात, मी मगाशी म्हटलं की माझं आयुष्य साधारणपणे 25 वर्ष उरले. तुमचं अजून 75 वर्ष आहे अजून आयुष्य. येत्या 75 वर्षामधला भारत, येत्या 75 वर्षातलं भारतातलं शिक्षण हे कसं असलं पाहिजे असं जर तुम्ही मला विचाराल तर ते नुसतं AI बेस असून चालणार नाही. ते व्हॅल्यू बेसही असलं पाहिजे. आपल्या भारताची गरज मित्रांनो
सच्चरित्र नागरिकांची गरज आहे. असं शिक्षण जर आपण आपल्या जगातले विश्वश्रेष्ठ जे देश आहेत या देशांच्याकडे बघून आपण आपल्या शिक्षणात सुधारणा केली तर मला असं वाटतं तुमच्यापैकी कोणी बेकार राहणार नाही. छोटे मोठे उद्योग करून तुम्ही स्वावलंबी व्हाल. आणखीन एक फरक भारताने भविष्य काळात केला पाहिजे, तो स्त्री पुरुष भेदावर आपण काम केलं पाहिजे. स्त्री आणि पुरुष समान असं जगामध्ये जे सहज दिसतं ते आपल्याकडे फार दिसत नाही. म्हणजे मुली पहा या बाजूला बसलेत, मुलं या बाजूला बसलेत. हे जे विभाजन आहे ना जगामध्ये असं नाही. जगामध्ये वर्गामध्ये सगळी मुलं कोणी कुठेही बसतं, अशी काही जागा ठरवून दिलेली नसते. मी लग्नातही बघतो बायका या बाजूला पुरुष या बाजूला. मी माझा एक छोटा किस्सा सांगतो आणि माझं भाषण सांगतो की आपली गोची कशात आहे. मला आठवतं की 90 साली पहिल्यांदा मी फ्रान्सला गेलो होतो, म्हणजे युरोपला गेलो होतो. एक 15 देशांचा दौरा होता. 3-4-6 महिने मी राहणार होतो. पण पहिल्या दिवशीचा माझा अनुभव, मी गरीब देशातून गेलो होतो भारताच्या. आपला भारत देश जगाच्या तुलनेने अजून गरीबच आहे. श्रीमंती जरी आली तरी गरीबच आहे. जगाच्या तुलनेने आपण गरीबच आहोत. आणि त्यात काय वाईट वाटून घेण्याचं कारण नाही की आपल्यापैकी प्रत्येकाला आता येत्या काळात करोडपती व्हायचंच आहे. कौन बनेगा करोडपती? अमिताभ बच्चननी का व्हावं, आपण का होऊ नये, असा प्रश्न आपल्याला पडलाच पाहिजे. मी पहिल्या दिवशी 1 मेचा दिवस मला आठवतो, 1 मे 90. मी पॅरिसला उतरलो आणि माझी राहायची व्यवस्था यूथ हॉस्टेलमध्ये मी बुक केली होती. म्हणजे पॅरिसमधलं यूथ हॉस्टेल आहे, तिथे मी राहणार होतो. यूथ हॉस्टेलमध्ये गेलो आणि माझ्या असं लक्षात आलं की मला जी झोपायची जागा दिलेली आहे ती बंक बेडमध्ये आहे. बंक बेड म्हणजे फर्स्ट टायर, सेकंड टायर, थर्ड टायर. रेल्वेमध्ये 3 टायर असतात तशी. मी उशिरा गेलो होतो, 11 वाजता रात्री काहीतरी गेलो होतो. वरचा पॅसेंजर माझ्या आधी येऊन झोपला होता, खालचा पॅसेंजर पण माझ्या आधी येऊन झोपला होता. आणि मी रात्री 11ला मध्ये येऊन झोपले त्यांना डिस्टर्ब न करता. पण मला रात्रभर झोपच आली नाही. केवळ एका छोट्या कल्पनेने, वरती एक बाई झोपलेली आहे, खाली एक बाई झोपलेली आहे. आपली मानसिकता काय आहे पहा. सगळी ती डॉर्मेटरी घोरत होती, तिथे पण स्त्री पुरुष असे एकत्र झोपलेले होते. मला मात्र झोप आली नाही. का झोप आली नाही मला? तर माझ्या शिक्षणाने माझी घडण स्त्री पुरुष भेदाची निर्माण केलेली. आपल्या शिक्षणापुढचं आव्हान असे छोटे छोटे भेद आपल्यामधले जेव्हा आपण दूर करू तेव्हा आपण जगातले शिक्षणातले सर्वश्रेष्ठ देश बनू. तसं शिक्षण तुमच्या या पेंढारकर महाविद्यालयाने तुम्हाला द्यावं आणि माझ्यासारखं स्वावलंबी बनवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं भाषण. धन्यवाद सर. I must say that it was an amazing lecture. मिश्रा जी, किसी को कोई प्रश्न हो तो पूछ सकते हैं. सबसे पहले मैं कुछ बोलना चाहूँगा कि आपके विचारों ने न केवल